गुड मॉर्निंग. तर माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर हे पहा, आमच्या कोकणात सकाळ सकाळ सुंदर पहाट. इकडे सर्व गुरं चरायला निघालेत आणि सकाळ सकाळ सर्व इकडे फुलां कशी टवटवून भरलेत. कोकणची सकाळ म्हणजे स्वर्गच आहे जणू. तर या कोकणातल्या स्वर्गात तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इथे सकाळ सकाळ स्पंदन झाडांना पाणी घालते. इकडे आई भाकरी भाजायला बसल्या आहेत. भाकरी कशी टम्म फुगले ती. तोपर्यंत मी पटकन अंड्याची पोळी वगैरे घालून घेतली मुलांसाठी. प्रत्येक बाईची सुरुवात ही घरच्या साफसफाईपासूनच होते. हाय फ्रेंड्स, तर आज आहे रविवार. तर आता नाश्त्याला बसलोय. 10:30 वाजलेत. तर बघा आमच्या नाश्त्यामध्ये काय आहे. तांदळाची भाकरी आणि बळी. हाय. आई आता वड्याचं पीठ भिजवत आहेत, तिकडे तयार करतायत त्या. टिपस तर आमचा काय एकादशी असल्यामुळे आम्ही काही नॉनव्हेज नव्हतं बनवलं, त्याच्यामुळे आज चिकन वड्याचाच बेत आहे. वड्याचं पीठ आधी भिजवून ठेवावं लागतं, तरच ते वडे चांगले फुगतात. या पिठामध्ये मऊ भात, हळद, मीठ, बडीशेप पावडर टाकले आहे. पीठ 2-3 तास आंबवत ठेवायचं. मिस्टर सुद्धा तेवढ्यात मटण घेऊन आले. मटण स्वच्छ धुतलं आणि कापते आता. आज रविवार असल्याने सगळेच घरी होते. स्पंदनसुद्धा आज घरीच होती. चुलीवरती मी आधीच गरम पाणी वगैरे करून घेतलं होतं आणि भातावरती सार बनवण्यासाठी मी हड्डी बाजूला काढून घेतली होती आणि फोडणी वगैरे देऊन मटण व्यवस्थित शिजवून घेतलं मी. आणि अचानक आमचा जरा बाहेर जाण्याचा प्लॅन ठरला, तर मिस्टर म्हणाले आपण पटकन जाऊन येऊया. आता मटण वडे वगैरे झाले. आता जरा आम्ही यांच्या मिस्टरांच्या आजोळी चाललो आहे, त्यांच्या आजीला बघण्यासाठी. तर आताच दाखवते मांडकी गाव तुम्हाला. आमच्या वाडीतून बाहेर पडल्यानंतर आम्हाला एक मधून शॉर्टकट आहे यांच्या मामाच्या गावी जाण्यासाठी. तर आम्ही त्या शॉर्टकटनेच चाललो होतो. ही पायवाटसुद्धा आहे. इथे समोर ब्रिज आहे. त्या ब्रिजवरती आपण खाली उतरून जाऊ शकतो. या ब्रिज खालून जाण्यासाठी सुद्धा वाट आहे आणि ब्रिजवरून सुद्धा जाऊ शकतो आपण. मी इथे खाली उतरले, मिस्टर पुढे गेले. ब्रिज म्हणजे हा एक प्रकारचा साकवच आहे. पावसाळ्यामध्ये या पुलाला पाणी लागतं वरपर्यंत. खूप पाऊस झाला की या पुलावरून पाणी ओलांडून जाते. आजूबाजूला लोकांची शेती आहे. आता पावटा पेरला आहे लोकांनी. भाजीपाल्यासाठी ह्याच पाण्याचा उपयोग केला जातो. इथून त्यांनी मशीन लावले. हा पूल 2 गावांना जोडतो, मांडकी गाव आणि आमचा दैवले गाव. लोक पायीसुद्धा जातात इथून. आज रविवार असल्याने आठवड्या बाजाराला लोक चाललेत, त्यामुळे रस्त्याला आज वर्दळ दिसते. पक्का रोड दिसला तरी खड्डे खूप होते रस्त्यावरती. मी आता इथे यांच्या मामाच्या घरी पोचलो आहे. मामाच्या आजीला यांच्या बरं नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही तिला पाहायला आलो होतो त्यांना. तर आता बघून झालं आहे. त्यांच्या मामाचं गाव मांडकी आहे. आमच्या इथून जवळजवळ 4 किलोमीटर आहे. तर आम्ही आता थोडं बसलो आहे, चहा वगैरे झाले. चिकूचं झाड आहे, घराच्या मागे आहे त्यांचं घर. पारोसीचं झाड आहे. हे मामांचं दुकान आहे, त्यांचं रेशनसुद्धा आहे. या मामी आहेत. कांदे वगैरे दुकानाचं सामान पडलं इथे. बाजूलाच त्यांची चक्कीसुद्धा आहे. हे बघा, तर ते लालसर आहे, ते पूर्ण धूळ आहे, ते खेचून घेतो. हे दुकानातमध्ये मला जे पाहिजे होतं तेवढं सामान, मुलांसाठी खाऊ वगैरे घेतला. मामा त्यांचं काम जिन्नसचं वगैरे काय करत होते, यादी वगैरे बनवत होते. दुकानात सर्व खाऊ होता, लहान मुलांपासून अगदी जिन्नस सगळं, कडधान्यापासून सगळं आहे या दुकानामध्ये. लहान मुलं वगैरे सतत येत होती. हे काळी मिरीचं झाड आहे, याच्यावरती भरपूर काळी मिरी लागलेल्या. मामींना तेच सांगत होते की मी काळी मिरी काढून घ्या. मामीने आम्हाला जाता जाता लाल पेरू दिलाय, तो आम्ही खातोय. आम्ही आता घरी चाललोय. जाता जाता हे त्यांची जिल्हा परिषदेची शाळा आहे मराठी. खूप सुंदर पेंटिंग वगैरे केलं या शाळेवरती. भारी दिसत होती शाळा ही. मुलं कुठे दिसलीच नाहीत, बहुतेक वर्गामध्ये होती असणार आहेत. मुलांना आम्ही घेऊन गेलो नव्हतो, कारण त्या आईंना बघून आम्ही लगेच घरी परतणार होतो. बाबू घरी रडत असेल, त्यामुळे आम्ही पटकन लवकर निघालो तिथून. 2 तास तरी आम्ही तिथे बसलो होतो. तर गाईज, आता आम्ही आलो आहोत नेटकेश्वर मंदिरामध्ये. हे मांडकी गावामध्येच आहे.
हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. चिपळूण तालुक्यामध्ये मांडकी या गावात हे मंदिर आहे. तुम्ही जर आलात आणि विचारलात नेटकेश्वर मंदिर कुठे आहे, तर गावातील कोणीही मंडळी तुम्हाला हे मंदिर दाखवेल. या मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या. खूप सुंदर हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला खूप मोठी जत्रा भरली जाते. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप मोठा आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी रांगोळी स्पर्धा वगैरे भरवलेल्या असतात. 3 दिवस इथे कार्यक्रम होतो. भजन, कीर्तन, हरिपाठ वगैरे सगळे कार्यक्रम इथे होतात. जेवण वगैरे हळदी कुंकू सुद्धा असतं. चला दाखवते आतमधून मंदिर हे कसं आहे ते. हे मंदिर जंगलामध्ये असल्यानं शक्यतो आजूबाजूला कोणीच नव्हतं. दरवाजा सुद्धा बंद होता. तर आम्ही दरवाजा ओपन करून आतमध्ये गेलो. याचं घुमट बघा किती सुंदर आहे ते. या मंदिराचा महिमा खूप मोठा आहे. हे पुरातन मंदिर आहे. हे हल्ली 5 वर्षापूर्वी नवीन मंदिर बांधलं. ह्याआधी जुनंच मंदिर होतं. श्रावणामध्ये या मंदिरामध्ये 4ही सोमवारी खूप गर्दी असते. खूप दूरदूरवरून इथे माणसं येतात दर्शनासाठी. इथे शंकराची पिंड आहे. हा नंदी हे पहा. रोज पूजापाठ होतो. आता 2 वाजलेत. हे मंदिराचं बांधकाम जवळजवळ 2 वर्ष चालू होतं. खांबांवरती वगैरे कोरीव काम केलेलं आहे याच्यावरती. हे गाव मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर बघा खूप स्वच्छ ठेवलाय. बाजूला झाडे वगैरे लावून घेतलेत. कट्टा घातलाय. हे बघा खूप सुंदर ठेवले स्वच्छता वगैरे. इथे या बाहेरच्या परिसरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी जत्रा भरवली जाते. इथे दुकानं वगैरे मांडली जातात. आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन घरी चाललोय. आता आम्ही आलोय घरी. चाललोय नदीवरून परत. ते बघा ह्याच नदीवरती आमचे सर्वांचे गणपती विसर्जन होतात. आणि मांडकी गावचे सुद्धा इथेच गणपती विसर्जनासाठी आणतात. जाताना आम्ही जेवण वगैरे रेडी ठेवलं होतं. त्याच्यामुळे आल्या आल्या आम्ही जेवायला बसलो. बाबू झोपलेला. या सर्वांनी जेवायला. जेवण वगैरे आटपलं. घरचे कामं आटपले आणि आम्ही स्ट्रॉबेरी खायला बसलो. स्पंदनला स्ट्रॉबेरी खूप आवडते. ती जेवली नव्हती. ती स्ट्रॉबेरीच खात होती. संध्याकाळचे 7:30 वाजले. दुपारचंच आईने थोडं पीठ ठेवलं होतं. आई आज माहेरी गेल्यात. त्यामुळे आज मी वडे बनवायला घेते. तर म्हणतात वड्यावर जेवढा राग काढला जातो तेवढे वडे फुगतात. तर बघू माझे वडे किती आता फुगतायत ते. तर फायनली वडा फुगतोय. तो वडे फुगले म्हणजे करायला सुद्धा आनंद होतो. अगदी मनापासून करावेसे वाटतात. नाही फुगले तर मग करायची इच्छाच नाही होत. स्पंदनची सुद्धा वडे बनवताना लुडबुड चालूच होती. बाबू तर वडे बनवतानाच खात होता. तर पूर्ण वडे बनवून झालेत. हा शेवटचा वडा आम्ही शक्यतो चुलीजवळच ठेवतो. कारण जी चूल आपल्याला सर्व जेवण बनवून देते तिची पण थोडी आस असते. मी बनवलेले वडे बघा. तर जेवण वगैरे आटपलं. सकाळची तयारी म्हणून मी कोथिंबीर वड्या तयार केल्या होत्या. तर मुलांच्या डब्यासाठी. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.